आपण अनेकदा इतिहासात राजे, योद्धे, स्वातंत्र्य सैनिक यांची नावं ऐकतो, पण आजची गोष्ट आहे एका अशा महिलेची जिने शांतपणे, संयमाने आणि सातत्याने काम करत भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली। नमस्कार मित्रांनो, मी शर्वरी आणि आपलं स्वागत आहे कलाकार दिनविशेष मध्ये भाग 354 पावर्ड बाय gopreg.com। आज 19 डिसेंबर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा जन्मदिन। चला तर मग आजच्या कलाकार दिनविशेष मध्ये ओळख करून घेऊया शांत नेतृत्वाची ताकद काय असते याची। मित्रांनो, 19 डिसेंबर 1934 रोजी जळगाव जिल्ह्यातील नाडगाव या छोट्याशा गावात प्रतिभाताईंचा जन्म झाला। ग्रामीण पार्श्वभूमी, साधे कुटुंब पण मोठी स्वप्ने। लहानपणापासूनच त्या शांत, शिस्तबद्ध आणि अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या होत्या। त्यांनी जळगाव येथून BA पूर्ण केलं आणि पुढे LLB करून वकील म्हणून काम सुरू केले। वकिली करताना त्यांना समाजातील प्रश्न जवळून पाहता आले आणि इथूनच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। मित्रांनो, 1962 साली वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी प्रतिभाताई महाराष्ट्र विधानसभेत निवडून आल्या आणि विशेष म्हणजे ते सलग 5 वेळा आमदार झाल्या। मंत्री म्हणून त्यांनी आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, गृह विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली। त्यांची ओळख होती गोंधळ न करता काम करणाऱ्या नेत्या आणि निर्णय घेताना संयम ठेवणारी व्यक्ती। प्रतिभाताईंच्या कार्याचा केंद्रबिंदू होता महिला सक्षमीकरण। त्या नेहमी म्हणत, महिलांना मदत नव्हे, स्वावलंबन द्यायला हवे। यासाठी त्यांनी महिला सहकारी बँक, शिक्षण संस्था, महिला विकास उपक्रम यांना चालना दिली। आजच्या विद्यार्थिनींसाठी हा मोठा संदेश आहे। शिक्षण आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही शिखर अशक्य नाही। 2007 साली भारताच्या इतिहासात एक सुवर्णक्षण। प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या। हा सन्मान कोणत्याही गाजावाजा विना पण दीर्घ, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कामामुळे मिळाला। राष्ट्रपती म्हणून त्यांनी शिक्षण, विज्ञान, महिला प्रगती, ग्रामीण विकास, पर्यावरण या क्षेत्रातील उपक्रमांना प्रोत्साहन दिले। त्यांची कार्यशैली होती शांत, संतुलित आणि संविधानाला अनुसरून। मित्रांनो, प्रतिभाताई पाटील यांचे आयुष्य आपल्याला शिकवते, नेहमी मोठ्या आवाजात बोलणे म्हणजे नेतृत्व नाही, प्रसिद्धी म्हणजेच यश नाही। सातत्य, शिस्त, संयम आणि प्रामाणिक काम हेच खरे यशाचे सूत्र आहे। आज 19 डिसेंबर हा फक्त त्यांचा जन्मदिन नाही, हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ग्रामीण पार्श्वभूमीतही देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता येते। आज आपण ठरवूया, स्वप्ने मोठी ठेवूया, पण मेहनत शांतपणे करूया। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय gopreg.com।